आता नाही बाई व. कुठं चालली हो शांताबाई? कुठं नाही व. माझ्या सुनीला घेऊन ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. कोणाच्या? सुरेखाच्या? हो, गावात तिचंच पार्लर आहे ना. हो का? बरं आहे बाई, तू तुझ्या सुनीले ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जातं. माझ्या सासूले जर का मी म्हटलं ब्युटी पार्लरला जायचं आहे, माझ्या सासूच्या तर नाका डोळ्यावर वयस नस येतात म्हटलं. चांगलं आहे बाई, तुझ्या सुनीले तू ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जात होतं. नाही तर काही सासू त्याची ते जीवावर येते. सुनील म्हटलं ब्युटी पार्लरला जायचं आहे तर. आता नाही बाई, सुना ब्युटी पार्लरला गेल्या तर काय झालं? काऊन त्या काऊन नाही जाऊ शकत ब्युटी पार्लरला? हो नाही बाई, सरस सासवा नसतात, पण काही काही असतात ना. पोरी ब्युटी पार्लरला गेल्या तर काही नाही म्हणत, आणि सुना ब्युटी पार्लर गेल्या की त्याची जीवावरच येते. नाही नाही पप्पा, माझं नाही आहे तसं. माझ्यासाठी पोरगी तेवढीच आहे आणि सुनी तेवढीच आहे. काय आणलं तू ब्युटी पार्लरमधून? काय आहे थैल्यात? काही नाही व, साड्या त्याच्यात. नाही बाई, सुरेखानं साड्या आणल्या का विकायला? हो आणल्या. किती घेतल्या साड्या आणि किती कितीची आहे? आता नाही बाई, मी नाही घेतल्या साड्या, माया नाही आहे. नाही बाई, मग कोणाच्या आहेत व? तुझ्या हाती आहेत तर तुझ्याच असतील ना. नाही नाही, माया नाही आहे. आता नाही बाई, कोणाच्या आहेत मग? ते आपली आनंदीन विशाखा आहे ना, त्याईनं घेतल्या. त्या विसरल्या होत्या ब्युटी पार्लरमध्ये साड्या, तर मग सुरेखानं माझ्यावर देऊन दिल्या. आता मी त्याच्या घरी त्याईला नेऊन देऊन देईन. कोणत्या वच्छला बाईच्या सुना? हो हो हो, त्याच. हो का? सुरेखानं रक्षाबंधनच्या निमित्तानं माल भरला असेल ना साड्याचा. हो व, मस्त मस्त साड्या आहे. हो का? आणि तू ना काऊन नाही घेतली मग? दोनच साड्या घ्यायला पाहिजे होत्या. आता सगळी रक्षाबंधन येत आहे ना. नाही नाही बाई, मी नाही घेत. ना मा भाऊ रक्षाबंधनले आणि माझ्यासाठी साडी सुनीले तर घेऊन देती. म्हटलं बाई तिले घे म्हणून, नाही म्हणे ते पसंत नाही आल्या म्हणे साड्या. आता नाही बाई प्रियंका, सासू घेऊन देऊ राहील तिथं घेऊन घेते ना माय बाई. पैसे सध्याच काय द्या लागतात? उधार भेटवते ते सुरेखा. शांताबाईची तर उधारी आहेच तिच्याजवळ. घेऊन घेते एक दोन साड्या. काकू, उधारी घ्या का नगद घ्या, पैसे तर द्यास लागतात ना. असं आहे का पैसे नाही द्या लागत म्हणून? नगदमध्ये तुरंत पैसे द्या लागतात, उधारीत नाही नंतर पैसे द्या लागतात. पण पैसे द्यास लागतात ना. उलट उधारीचं महाग पडते. मला पसंत नाही आहे तरी एवढ्या महागीच्या साड्या मी काली विकत घेऊ? मला पसंत नाही आली साडी. नाही बाई, पसंत नाही आल्या एवढ्या काही खास नाही वाटते. नाही व, चांगल्या साड्या इले पसंत नाही आल्या. साड्या मला पसंत आल्या, पण त्याच्याजवळ जे बी कलर होते ना साड्याचे ते माझं होते, म्हणून मी ना काही घेतल्या नाही. असं हो, जर तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या साड्या, चांगल्या आहे. जाऊन पाहा लागेन बाई, पाहा लागेन साड्या मग सुरेखाच्या इथं जाऊन. जाय, मस्त साड्या आल्या, घेऊन घे 2 तासाठी. पैसे काय करा म्हणून बी देता येतात नाही का? हो ना शांताबाई, तेच परवडते बाई आपल्याला. नगदमध्ये कुठं घेणं होते नाही बाई आपल्याच्यानं. उधारीमध्ये देता येते पैसे थोडे थोडे करून. मग लवकर घेऊन घे, आताच तिच्याजवळ माल आलेला आहे. आता रक्षाबंधन आहे ना, रक्षाबंधनच्या ना साऱ्या चांगल्या चांगल्या साड्या तिच्या बच्चा खपून जातील, म्हणून तू जाऊन घेऊन घे. हो ना शांताबाई, जातो ना. बरं, आम्ही बी येतो मग. का हो शांताबाई, मला एक गोष्ट सांगू. काय हो म्हणणे? का हो शांताबाई, तू ना बीशीचे नंबर टाकले लगे. मला एक बार सांगितलं का तू ना बीशीचे नंबर पडत आहे का काही? मी ना टाकले नसते का 2 नंबर माये? अशीच तर करतं मग तू. त्याच्या पहिले बी तू ना बचत गटाचे पैसे साऱ्या गावातल्या बायाला घेऊन दिले, मला नाही दिले घेऊन. आता बीशीचे नंबर टाकले तरी बी मला नाही सांगितलं. कोण म्हणते बीशीचे नंबर पडले? चंपा सांगे बाई ना. नाही व, असंच बायाचे नावं लिहून घेतले फक्त. बीशीचे नंबर तर पडायचे बाकी आहे. मग मला नाही सांगते एखादी? बाई तू या काही व्यवहार काही रोखचोक आहे नाही बाई. बीशीचे पैसे बी अर्धे देतात, अर्धे म्हणतात की नंतर दे, आणि नंतर काही देतच नाही, मग ते लांबतच जातात. म्हणून बाई तुला काही मी सांगितलं नाही. मला येतं तोंडावर बोलणं, मागं काही बोलणं मला येत नाही. त्या व्यवहार काही क्लिअर नाही आहे बाई, म्हणून तुले त्या गटाच्या पैशाच्या बाऱ्यात बी मी काही सांगितलं नाही, आणि बीशीच्या बाऱ्यात बी काही सांगितलं नाही. व्यवहार क्लिअर असला तर माणसाला चांगलं वाटते. या महिन्याचे बीशीचे पैसे पुढच्या महिन्यात देतो, तुझी बीशी मलाच भरायला लागते. गटाचं बी तसंच आहे तुझं. गटाचे पैसे भरत नाही तू. कसं बायाची जिम्मेदारी मावर असते ना, मग साहेब मला बोलते ना, म्हणून तुला काही सांगितलं नाही बाई ना मी ना. राग काही उड नको देऊ, मी डायरेक्ट तोंडावर बोलतो. तुला जर माझ्या राग आला असन, मी काही खोटी बोलत असन तर डायरेक्ट मला बी तोंडावर बोल. गलत आहो का मी? फालतूच्या फालतू टेन्शन येते मग मला. आता नाही बाई शांताबाई, तुला काय एवढा भरोसा नाही आहे का मावर? आता किती एवढा भरोसा ठेवता आवर बाई ना, हर वारीन तू अशीच करतं. नाही ना शांताबाई, भरीन ना मी बीशी, तेवढेच पैसे मागं पडतात. माया बी नंबर टाक. माझे 2 नंबर टाक बीशीचे. बाय, तू 2 नंबर टाकायला लावतं, त्याच्यातला एकच नंबर भरतं. जो नंबर समोर खुल्ला तोच तू टाकतं, मागचा नंबर राहू देतं. जेवढे बीशीचे नंबर तू भरशील तेवढेच नंबर टाक. जर एक नंबर तुला बीशीचा भरायचा असेल तर एकच टाक. तू 2 बीशीचे नंबर टाकतं आणि एक टाकत नाही आणि एक टाकतं मग जो समोर खुल्ला तो. आता नाही बाई, हे काय आहे पप्पा नवीनच? काही नवीन घेऊन नाही आहे. बाया अशाच करतात माहीत आहे मला. मारे 4-4, 5-5 नंबर टाकतात आणि त्याच्यातला एकच नंबर टाकतात जो समोर खुल्ला तो. तसं बी जर 2 नंबर टाकशील ना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण 2 नंबराचा ॲडव्हान्स तुला द्या लागेल. आणि बीशीचे नंबर खुलल्यावर मग तो जवळ खुलो का मागं खुलो, तुला 2 नंबर टाकाच लागेल. जर तू त्याच्यातला एक नंबर टाकशील नाही आणि एकच नंबर टाकशील ना, मग मला म्हणशील की ॲडव्हान्स वापस द्या, तर मी देणार नाही.
म्हणून विचार करून नंबर टाक. तुला किती नंबर टाकायचे आहे बीसीचे तर. आता नाही बाई, शांताबाई तर गौच आहे बाप्पा. सांग मग किती नंबर टाकायचे आहे, 2 का 3? बाप्पा बाप्पा, 2 3 काही नाही, 1 नंबर टाक शांताबाई. आली ना आता लाईनवर. बरं मुन्ने, 1 नंबर टाकतो तुया, ठीक आहे. बीसीचे नंबर कधी खोलशील तर? काही नाही हो, 1-2 दिवसात खोलणार बीसीचे नंबर. बरं ठीक आहे, मग टाक बीसीत माय बी नाव. नाव काय टाकू तर? माहीच नाव टाक ना, मी मोठी लकी आहो. मुन्नी टाक, मुन्नी. बरं ठीक आहे. चल शांताबाई, येतो मी. पाहतो सुरेखाच्या इथं जाऊन साड्याचा माल आला म्हणतो ना, पाहतो काही साड्या पसंत येतात का तर. बरं बरं ठीक आहे, चांगल्या साड्या आहे, जाय पाहून घे. हो. बापा बापा, आता बाई या मुन्नी काकू किती बोलतात ना बरं. हां तशीच बोलते ते. ती बरोबर बोलली ना तिच्यासोबत. त्याच्या डायरेक्ट तोंडावर बोलल्या ना तुम्ही, बरं केलं. विशाखाताई, ते शांता काकूच होय ना? हो शांता काकूच आहे ना. सोबत प्रियंका बी आहे वाटते. हो, ब्युटी पार्लरमध्ये घेऊन चालल्या होता ना त्याच्या सुनील त्या. काय माहीत त्याच्या हातात त्या आपल्या साड्याच आहेत वाटते. हो आपलाच थैला येतो, आपल्याच साड्या आहेत. बरं झालं शांता काकू मधातच भेटले आपल्याला. हो हो. शांता काकू, ओ शांता काकू. आता बाई विशाखाताई आणि आनंदीताई तुम्हाला आवाज देत आहे. आता नाही बाई, विशाखा आनंदी आल्या का हो तुम्ही भेटून कंचनले? झालं का बोलणं? हो काकू, बस आता घरीच चाललो होतो. प्रियंका कुठं ब्युटी पार्लरला गेली होती का? हो ना ताई. साड्या वगैरे नाही घेतल्या मग? नाही नाही, मला पसंतच नाही आल्या, मी नाही घेतल्या. चांगल्या तर होत्या. त्या ताईनं जेवढ्या साड्याचे कलर दाखवले ना, सगळ्या कलरच्या साड्या माझ्याजवळ होत्या, म्हणून मी ना काही घेतल्या नाही. जाईन ना मार्केटातून घेईन. हो का, आम्ही तर घेतल्या डेली यूजसाठी. हो डेली यूजसाठी चांगल्या साड्या आहेत तिथं. विशाखा, बरंच झालं बाई ना तुम्ही मधातच भेटल्या मला. आता थोड्या वेळानं यूज व्हाल मी तुमच्या घरी. हे घ्या तुमच्या साड्या. काकू आता तर आम्ही घरी चाललो. तशीच नाही सासू मोठी रागात नाही असेल, आमची वाट पाहत असन. आम्हाला झाला उशीर. आम्ही घरी जाऊ ना, आम्हाला मधातच आमची सासू भेटन. आमच्या हातात साड्या दिसल्या तोच बोलून आम्हाला किती साड्या घेता म्हणून. ते एक काम करा, ह्या साड्या तुमच्या जवळ ठेवा आणि थोड्या वेळानं माझ्या घरी आणून द्या लागन तर. सध्या राहू द्या तुमच्याच घरी त्या साड्या. थोड्या वेळानं कधी आम्हाला जाऊ द्या. या ना अर्ध्या तासानं. आता थोड्या वेळानं माझ्या सासूचा टाईमच झाला. माझी सासू गावातल्या बायासंग त्याच्या मैत्रिणीसोबत बोलायले जातेच घराच्या बाहेर. तेव्हा तुम्ही येऊन जासान. हो ताई, बरोबर बोलू राहिला तुम्ही. हो काकू, थोड्या वेळाने या तुम्ही अर्ध्या तासानं. आमची सासू बाहेर गेली की तेव्हा आम्हाला देऊन देसान. या तुम्ही अर्ध्या तासानं. तसंही आम्हाला घरी जायला उशीर झाला तर आमची सासू आमची वाटच पाहत असन आणि हातात मी साड्या दिसल्या ना तर लय बोलन. बरं ठीक आहे, येतो मग अर्ध्या तासानं तुमच्या घरी. बरं जाऊ मग आम्ही. हो माहिती जा, तुमची सासू बोलन तुम्हाला लय वेळच्या घरून गायब आहे. तेच ना, आमची सासू म्हणून ब्युटी पार्लरमध्ये केवढा टाईम लागते का तुम्हाला? सांगू दे सांग, फेशियल केलं, हे केलं, ते केलं, काही कारण सांग. तसंच करायला लागेल आता काकू. बरं येतो आम्ही. हो हो या. मी बी प्रियंकाला घरी सोडून देतो, मग येतो तुमच्या घरी. बरं ठीक आहे काकू. चला नंदी. हो ताई चला. काकू येतो. प्रियंका येतो आम्ही. हो हो ताई या. आता नाही बाई, प्रियंका सांग बोलणंही नाही हुरायला आमचं. मोठ्या घाईतो आम्ही. प्रियंका येणं कधी घरी? हो ना येणार ना. काय बोलणंही नाही हुरायला त्यासोबत बरोबर. असू द्या ताई, जा पहिले तुम्ही घरी. तेच म्हटलं मग. चल चल आनंदी, चल घरी. हो ताई. आता नाही बाई, या पोरींचा बिजू मोठा सासरवासा आहे बाप्पा. वच्छला ना लयच आहे. त्यावेळी मी मोठी लकी आहो बाप्पा. विशाखाताई, आनंदीताई, मोहिनीताईला पाहून तसं वाटते की मी लय लकी आहे, मला तुमच्यासारखी सासू भेटली. प्रियंका चल घरी, तुला घरी नेऊन सोडतो. मग या साड्या बी मला घेऊन जायचे आहे विशाखाच्या घरी. बरं आता बाई चला. हो चल. काय नाही बाई, ए मस्त नाही काही काळजी आहे घरची? हाय याच्या जीवालाच. किती वेळच्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या, अजून आल्या नाही घरी. एवढा टाइम लागत असते का ब्युटी पार्लरमध्ये? भेटलं असेल कोणी रस्त्यात, नाही बोलत बसले असेल कोणासोबत. मा सुनाईले 100 खेप सांगितलंय मी ना, गावातल्या बायासोबत बोलायचं नाही. मोठ्या भांडणं लाव्या असतात ह्या बाया. किती वेळा सांगितलं की गावातल्या बायासंग बोलत नका जाऊ. गावातल्या बाया घरात भांडणं लावतात, पण ऐकतच नाहीत त्या. त्याला काही कोणी बोलायला भेटत नाही घरामध्ये. त्याला वाटतं आता बाहेर निघालो घराच्या तर बोलाव, कोणाकोणासंग बोला कोणाकोणासंग नाही असं वाटते त्याईले. बोलत बसले असेल कोणासोबत. काही काळजी आहे त्याईले? आपली सासू एकटी घरी आहे का काही? अरे बाहेर जायचं आहे ना मैत्रिणीसोबत बोलायला. माझा टाइम उराला ना. आई यायच्या जीवाले काही काळजी. त्या अशा आहेत मग बोललं तर माझी तोंड दिसते. मग लोक म्हणतात वच्छला बाईले बोलते लय बोलते. जाणून नाही बोलत ना मी, जाणून मी कधीच नाही बोलत. ह्या असं माझा दिमाग खराब करतात ना, म्हणून मला बोला लागते. येऊ दे यायले घरी. या दोघीची चांगली सटक काढतो मी. आले नाही तजूक. चल नाही रे, येतील तेव्हा येतील. थोडासा आराम करतो मी. येऊ दे त्याईले, नंतर सांगतो. कुठं जातील? घरीच येतील ना वापस. आल्यावर सांगतो त्याईले. वाट पाहू थकली बापा या दोघीची मी. जाऊन आराम करतो थोडा. आई आम्ही आलो. आता नाही बाई, हा आवाज तो माझ्या प्रेमचा आहे. आला बाई मा पोरका बिझनेस टूरहून आला वापस. फोन करून सांगितली नाही पोरानं मला की येणार हो का काही. अचानकच आला, अचानकच सरप्राईज देऊ राहिला. आई आला का रे बापा प्रेम? आलो आहे आम्ही.
आम्ही अजून कोण आलं? मोहिनी मला पप्पा ताई लवकर. आत्याबाई आपली वाट पाहत असन. किती वेळचं आपण ब्युटी पार्लरला गेलेला. आत्याबाई बोलीन आता आपल्याला चांगली. चला पप्पा पटकन. आता नाही बाई हे काय झालं? बाप्पा ताई काय झालं? सकाळ पाहिलं तुम्ही ना. मला भिवून नका देऊ. आत्यानं काय केलं? अहो आनंदी मला विचारल्यापेक्षा समोर पाय. आता काय झालं? काय पाहू समोर? पाय तर खरी. आता नाही बाई हे काय रे बाप्पा? मोहिनी ताई आणि सोबत प्रेम दादा दी दोघं सोबत आले. बस झालं आता. माय प्रेम भाऊजी खोटं बोलून गेले होते ना आत्यासोबत. बिझनेस टूरला चाललो म्हणे आणि ते मोहिनीला भेटायला गेले होते. हो ना ताई, आपल्याला माहित होती ही गोष्ट, पण आपलं बोलणं झालं होतं ना की आत्याला कोणी नाही सांगेल. प्रेम भाऊजी सोबत काऊन घेऊन आले मोहिनी ताईले? दोघांनी मागं पुढे आले पाहिजे होतं ना. दोघंही सोबत आले. माय प्रेम भाऊजीच्या या प्लॅनमध्ये मी बी सामील होती ना. मी बी बोलली होती आत्यासोबत. प्रेम भाऊजीनं मला बी फसवलं. हो ना ताई, मी बी सामील होती ना बाप्पा. मी बी तर तुमच्या मध्ये हो लावली होती. फसलो, सरे फसलो. आता आत्याबाईले तर एकदम झटकाच दिला प्रेम भाऊजी आणि मोहिनी ताईनं. मायबाई दोघं सोबत काऊन आले? मागं पुढे आले पाहिजे होतं ना. आता मायबाई आपल्याला तर सरप्राईजच झालं. एकदम सरप्राईजच दिला मोहिनी ताईनं. हो ना बाई ना. आता आत्या किती बोलन. प्रेम भाऊजी खोटं बोलून गेले होते आत्याबाईसोबत. आत्याबाईला माहीतच नव्हतं की प्रेम भाऊजी मोहिनीला आणायला चालले म्हणून. तरी प्रेम भाऊजीला म्हटलं होतं बरं दोघं जण मागं पुढे सांग. दोघं सोबत आले. आता आत्या काय करणार काय माहीत मायबाई. आता काय करणार तर तू तर आता बोलूच नको या विषयावर. मला तर टेन्शनच आलं आता. हो ना ताई. आई आलो मी मोहिनीला घेऊन. आत्याबाई आलो आम्ही. आत्याबाई बोलू का नाही राहिल्या? आत्याबाईला एकदम धक्का बसला असेल ना एकदम समोर मोहिनी ताईले पाहून. आत्याबाईला वाटलंच नव्हतं प्रेम भाऊजी मोहिनी ताईला आणायला चालले म्हणून. ताईला एकदम घेऊन येतील. ते येणारच ना बाई, या घरची सून आहे तर. पण प्रेम भाऊजी खोटं बोलून गेले ना. आता काय होईल तर हो बापा. पण माहीत नव्हतं पडायला पाहिजे ना आत्याबाईले की हे दोघं सोबत आले म्हणून. तरी किती समजून सांगितलं होतं भाऊजीले. तरी भाऊजीनं तेच केलं ज्याचा बी हो होता. आई आलो म्हटलं आम्ही. अरे बापा, तू तर ऑफिसच्या कामानं गेला होता ना बाहेर. आणि तू या बायकोले कसं काय घेऊन येऊ राहिला? तू ऑफिसच्या कामानं गेला होता ना. हो माय म्हणणं नाही. म्हणणं काय तुझं? सपा सपा सांग मला. हो का नाही? तू ऑफिसच्या कामानं गेलता का नाही? का त्या बायकोला भेटायला गेला होता? फुटलं भांडं फुटलं आपलं फुटलं. ताई आता काही खरं नाही. शाखा ताई, आनंदी हाय. मोहिनी ताई तुम्हाला म्हटलं होतं ना मागं पुढे येसान म्हणून. दोघं सोबत कसे काय आले? म्हटलं होतं ना आत्याबाईला माहीत नाही पडलं पाहिजे. काहून माहीत नाही पडलं पाहिजे? मी मा नवऱ्यासोबत आली. मला कशाचा भेव? काहून नवऱ्यासोबत मी येऊ नाही शकत का? मा नवरा येऊ नाही शकत का मला घ्यायला? ते सर्व बरोबर आहे तुमचं, पण आत्याबाईनं मना केलं होतं ना तुला कोणी आणायला नाही जाणार म्हणून. असं कसं होणार? मला कोणी घ्यायला नाही येणार. या घरची सुनाव म्हटलं मी या घरात कधी बी येऊ शकतो. आणि मा नवरा मला काहून नाही घ्यायले? माझ्यासोबत लग्न केलं ताईनं. मी कायले भिऊ कोण आले? हो बाई ना, तू येतं बरोबर आहे. पण आता फालतूच्या फालतू भांडण होतील ना दोघा माय लेखाचे. ते आत्याबाईला समजायला पाहिजे. आपल्या बायकोला आणायला गेला आपला पोरगा तर कायले भांडण करायला पाहिजे आपल्या पोरासोबत? फक्त आपल्या सासूबाईचाच अधिकार आहे का आपल्या नवऱ्यावर? त्याचाच पोरगा आहे का तो? आपला बी नवरा आहे, आपला बी अधिकार आहे. हा हे मान्य करतो मी. त्याचा पोरगा आहे तो. त्याईनं त्याला जन्म दिला. पहिला अधिकार आपल्या सासूचा आहे आपल्या पोरावर. माया बी अधिकार आहे ना. त्याचा पोरगा आहे तर काय झालं? माया बी नवरा आहे. नवरा बायकोला घ्यायला नाही येणार तर कोण येणार? आत्याबाई असं कसं म्हणू शकते की त्या बायकोला घ्यायला नको जाशील? मग लग्नच काय करून दिलं पोराचं? सुनीसोबत एवढा प्रॉब्लेम होता तर तसंच राहू देते आपल्या पोराले. लग्न नाही करते आपल्या पोराचं. आपल्या पोराचं लग्न करून दिलं. पोराच्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्या पोराला पार पाडू द्यायला पाहिजे ना. संबंधातनी असं म्हणायला पाहिजे त्या बायकोला आणायला नको जाऊ, सोडून दे. एवढं आसान आहे का बायकोला सोडणं? लग्न करून आलेली आहे म्हटलं. असं कसं सोडीन मी? शाखाताई मोहिनीताई एकदम बरोबर बोलत आहे. काही गलत नाही आहे मोहिनीताईचं. त्या पहिले सुनीसोबत एवढा प्रॉब्लेमच होता तर पोराचे काय लग्न करून दिले? तशाच ठेवते आपल्या पोराले. मोहिनीताई तुमचं एकदम बरोबर आहे. मी हाव तुमच्याकडून. पोराचं लग्न करून दिलं तर पोराले पोराच्या जिम्मेदाऱ्या बी पार पाडू द्या. तशा बी आत्याबाई आपल्या पोराले कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे तुमचं. हो बाई ना, ते तर तुमचं बरोबर आहे. सर्व बरोबर आहे तुमचं. पण आता दोघं मायले काही भांडण नाही होतील का? आत्याबाई किती बोलीन आता प्रेम भाऊजीले. मोहिनी तुले बी बोलीन, मले बी बोलीन आणि आनंदीले बी बोलीन. तुम्हाला कायले बोलीन? तुमची काय गलती आहे? प्रेम भाऊजी खोटे बोलले होते ना मी ऑफिसच्या कामानं चाललो म्हणून. त्याच्यात आम्ही बी सामील होतो. आम्ही नवी हो लावली होती. आत्याबाईला माहीतच नव्हतं की प्रेम भाऊजी तुला घ्यायला येऊ राहिले. आत्याबाईले तर असंच वाटत होतं की ते बिझनेस ट्रिपवर गेले म्हणून. आता झालं ना, आता समोर पुरी असली आली. आता काय कशी भांडणं होतात घरात. घरातलं वातावरण बिघडीन त्याला लग. हो द्या ना ताई, उद्या भांडणं. कितीक दिवस भिऊ राहता आपण? कितीक दिवस भेटा? प्रेमजीनं काही गलत नाही केलं आणि मीनं बी काही गलत नाही केलं तर बेहू कशाचा? एवढं पोराला कंट्रोलमध्ये ठेवा लागते का? आत्याबाईचं हे गलत आहे. मी काय विचारू राहिली, मा प्रश्नाचं उत्तर देशील का तू? देणं जरुरी समजशील का? तू तुझ्या ऑफिसच्या कामानं गेला होता का तुझ्या बायकोच्या कामानं गेला होता? सांगशील काही बोलशील? चुप काऊन असतो? तू माझ्यासोबत खोटा बोलला ना प्रेम? खोटा बोलला ना तू? खोटं नाही बोलू तर काय बोलू मी त्यासोबत?
मी जर तुला म्हटलं असतं की मी मा बायकोला आणायला चाललो, तुनं जाऊ दिलं असतं का? जाऊ दिलं असतं का तुनं? तू तर म्हणत होती जशी ते तिच्या पायानं गेली तिच्या माहेरी, तशी ते तिच्या पायानं येणार. मोहिनी म्हणत होती तुम्ही जोपर्यंत मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी येत नाही. करू तर काय करू मी? तू बी ऐकायला तयार नव्हती आणि ते बी ऐकायला तयार नव्हती. करू तर काय करू? खोटं बोलल्याशिवाय माझं कोणताच मार्ग नव्हता, मला कोणताच मार्ग सुचून होता राहिला. म्हणून मी थोडं खोटं बोललो तुझ्यासोबत. सॉरी आई, माफ करून दे. केलं ना तुला त्या मनानं, बोलला ना तू माझ्यासोबत खोटा. आता तुला जे करायचं आहे ते कर, मला नको सांगू काही. आता तू यावर जिंदगीत कधी भरोसा नाही करीन मी. तू खोटा बोलला माझ्यासोबत, तुला माझ्या भरोसा तोडला. प्रेम, तुला भरोसा तोडला माया. कर तुझ्या मनानं काय करायचं आहे तर. त्या घरात सर्वाईला आपल्या मनानंच करायचं आहे. माया कोणी नाही ऐकत, कोण नाही ऐकत माया. माझ्यासोबत मा पोरगा खोटा बोलला. आई ऐक ना, पुरी गोष्ट तर ऐक नाही. प्रेम, आता काही ऐकासारखं राहिलं नाही. तू बोलला ना माझ्यासोबत खोटा, आणलं ना तू न त्या बायकोले माझ्यासोबत खोटं बोलून. आता माझ्यासंग बोलू नको. आई आई माय ऐक ना, आई ऐकशील नाही? आई आई थांब ना. आता काय होणार? आता ते त्याला घरात गेले, आता काय होणार? आता काय होणार काय माहित बाई. मला याच गोष्टीचा भय होता. ज्या गोष्टीचा भय होता तेच गोष्ट झाली. मोहिनी, रडू नको रडू नको, सर्व ठीक होईल. टेन्शन नको घेऊ. आता पहिले थोड्या वेळ राग येते, मग त्याचा राग शांत झाला की ते ऑटोमॅटिक नॉर्मल होऊन जातील. तू टेन्शन नको घेऊ. आता काय करू बाई, मी पाहून येतो थोडी. तू मोहिनीला सांभाळ. हो ताई.